नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। कालच अमरावती लोकसभा 2024चा निकाल घोषित झालेला आहे आणि महाविकास आघाडी व महायुतीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठी चुरशीची लढत झाली। अखेरच्या क्षणापर्यंत काय होईल ते कळत नव्हतं, परंतु तरी देखील बाजी मात्र महाविकास आघाडीने मारली आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे निवडून आले आणि भाजपाच्या उमेदवार ज्या होत्या नवनीत राणा यांचा पराजय झाला। आज मी आहे किरण भाऊ पातुरकर यांच्यासोबत, जे भाजपाचे माजी अध्यक्ष आहेत, आता भाजपाचे नेते आहेत, MIDC असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये जी बडनेरा विधानसभा आहे त्या बडनेरा विधानसभेचे ते निवडणूक प्रमुख देखील आहेत आणि संपूर्ण भाजपामध्ये ज्या एकमेव व्यक्तीने नवनीत राणा यांना मोठ्या ताकदीने पाठिंबा दिला असे व्यक्ती म्हणजे किरण भाऊ पातुरकर। त्यांच्याकडून आज प्रतिक्रिया जाणून घ्यायसाठी मी इथे आलेली आहे की जो पराभव झाला आहे, सुरुवातीला तो पराभव तुम्ही कशा पद्धतीने स्वीकारला? लोकशाहीमध्ये हार जीत होत असते, जशी जिंकणे किंवा जीत ही आपण आनंदाने स्वीकारतो तशी हार सुद्धा स्वीकारावं लागते। दुःख होतं, स्वाभाविक आहे, मानवी स्वभाव आहे, दुःख झालेलं आहे, परंतु लोकशाहीमधला हा जनतेचा निर्णय आहे तो मान्य केला, शिरसावंत आहे तो। बरं, मला असं म्हणजे आमच्या असं कानावर आहे की तुम्हाला सुद्धा वैयक्तिकरित्या अशा पद्धतीचा विरोध भाजपामध्ये करण्यात आला होता की राणा यांना तुम्ही पाठिंबा देऊ नका किंवा राणाच्या प्रचारासाठी काम करू नका, अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा समाजामध्ये आहेत, तर त्याचं खंडन तुम्ही कशा पद्धतीने करणार? नाही, समाजात काय चर्चा आहे ते विरोधकांनी उठवलेले कंडे आहेत, अफवा आहेत। अशा प्रकारचे कोणतेही विषय भारतीय जनता पार्टीत झाले नाही आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी असं मला विरोध केला नाही। बरं, कालच लोकशाही भवन येथे काउंटिंग झालं आणि त्या काउंटिंग सेंटरवर भाजपाचे कुठल्याच मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली नाही। निवडणूक समन्वयक म्हणून केवळ निवेदिता चौधरी तिथे मीडिया कक्षामध्ये बसून होत्या आणि सरते शेवटी सायंकाळच्या वेळामध्ये जेव्हा रिकाउंटिंगचा अर्ज युवा स्वाभिमानकडून भरण्यात आला त्यावेळेला खासदार बोंडे तिथे आले होते। याच्या व्यतिरिक्त कुठल्याच भाजपच्या नेत्यांनी म्हणजे निवडणूक प्रमुख असो किंवा इतर भाजपचे लोक असो, तुम्ही सुद्धा तिथे आले नाही काउंटिंगच्या ठिकाणी, तर काय भाजपाचा त्यावेळेचा विचार? छोट्या छोट्या गोष्टीकडे अशा प्रकारे बघण्याची काही गरज नाही आहे। प्रत्येकजण, आम्ही प्रशिक्षण वर्ग घेतला होता आदल्या दिवशी जे आज जाणार आहे, त्यामुळे ते प्रमुख कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आणि युवा स्वाभिमानचे आत गेलेले होते। जसं रिझल्टची पोझिशन दिसली असती सगळेजण तिथे आले असते, आपापल्या जागेवर सगळेजण एकत्र बसून TV बघून राहिले होते आणि निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं, त्यामुळे त्या पद्धतीने सगळेजण आले असते। असं काही फार इश्यू, गंभीर विषय नाही आहे। परंतु जेव्हा रिकाउंटिंगचा विषय घेण्यात आला त्यावेळेला बोंडे व्यतिरिक्त तिथे कोणी आतमध्ये जायला कोणाची परवानगी नव्हती ना, बोंडे साहेब खासदार आहेत त्यामुळे बोंडे साहेब तिथे आले, बाकीच्यांना कोणाला अधिकृत अशी आत जायची परवानगी नसते, त्यामुळे सगळेजण, म्हणजे मी स्वतः फोनवर संपर्कात होतो आणि मी स्वतः सांगितलं की रिकाउंटिंग घ्या, त्यामुळे संपर्कात होतोच मी। बरं, मला एक सांगा की जेव्हा यश येतं तेव्हा यशाचे ढोल वाजवायला मात्र सगळे तयार असतात, परंतु अपयशाची जबाबदारी घ्यायला कुणीच तयार नसतं, तर आता भाजपाला म्हणजेच महायुतीला जी अपयश मिळालं आहे या निवडणुकीमध्ये त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आत्मचिंतन करण्याची गरज आहे, कारण की आता जबाबदारी घेऊनच विषय संपत असेल तर जबाबदारी घेतात लोक, पण जबाबदारी घेतल्याने काही विषय संपत नाही। आत्मचिंतन करून हे अमरावतीमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, हे डिबॅकल का झालं, कशामुळे एवढं नुकसान झालं याची आत्मपरीक्षण करावंच लागेल, कारण की याचे दूरगामी परिणाम आहेत। म्हणजे येणाऱ्या विधानसभेवर याचे परिणाम होणार आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेवर याचे परिणाम होणार आहेत, येणाऱ्या नगरपालिकावर याचे परिणाम होणार आहेत, त्यामुळे याचं आत्मपरीक्षण गंभीरपणे करण्याची गरज आहे। बरं, अमरावती विधानसभेमध्ये म्हणजे अमरावती विधानसभा जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्येच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना 40,000च्या वरची लीड मिळाली होती, तर हे विधानसभा, या अमरावती विधानसभेमध्ये भाजपाचं अपयश नाही आहे का? नाही, याच्यामध्ये तुम्ही जे बोलता, आम्ही जेव्हा सगळ्या प्रकारचं विश्लेषण करत होतो त्यावेळी एक गोष्ट होती की अमरावती शहरामध्ये आम्ही मागे राहू हे आम्हाला स्पष्ट होतं, कारण की मी स्वतः अमरावती विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहे आणि त्यामुळे माझं त्याच्या गणिताकडे लक्ष आहे। साधारणतः 1,10,000 मुस्लिम मतदार आहेत, 40 ते 45,000 बौद्ध मतदार आहेत, त्यामुळे जवळजवळ 1.5-2 लाख मतदार हा ऑलरेडी भाजपच्या म्हणा किंवा नवनीत राणाच्या विरोधात होता, त्यामुळे ते जे मतदान आहे ते प्लस काँग्रेस, शिवसेना
यांचं मतदान आणि जे विरोधक असतात ते, या सगळ्याचा गणिताचा विचार केला तर निश्चितपणे अमरावती विधानसभेमध्ये आम्ही मागे राहू असं आम्हाला चित्र होतं. फक्त ते जास्त मागे राहिलो एवढाच विषय आहे, बाकी मागे राहू, कारण की तशा पद्धतीचं तिथं समीकरण होतं. बघा, जी हार झालेली आहे महायुतीच्या उमेदवाराची म्हणजे भाजपाच्या उमेदवाराची, ती फारच कमी मतांनी झालेली आहे. म्हणजे 19,000चा फरक काही खूप मोठा नाही आहे. तर इथे कुठल्या विषयावर तुम्हाला चिंतन करण्याची आवश्यकता आहे की एवढ्या कमी फरकाने जर हा कॅन्डिडेट पडतो, एवढा हायटेक प्रचार झाल्यानंतर, मोदींची सभा झाली, अमित शहाची सभा झाली, देवेंद्र फडणवीसांनी स्वतः लक्ष घातलेलं होतं, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्या फेऱ्या अमरावती शहरामध्ये होऊन गेल्या होता. एवढं सगळं असतानाही एवढ्या कमी फरकाने सीट पडणे याला काय म्हणणार आपण? याला एक म्हणायला पाहिजे की आम्हाला अजून मेहनत करायला पाहिजे होती. कुठेतरी आमची मेहनत कमी पडली. नाहीतर 12,000 म्हणजे 19,000 पडलं म्हणजे 12,000 मतं इकडचे तिकडे झाले असते तर सीट निवडून आली असती. आणि तेवढे मतं काढण्याची ताकद क्षमता आमच्या सर्वांमध्ये होती. ज्यावरती असं चित्र झालं तर कुठे ना कुठे आम्ही कमी पडलो आहे हे स्वीकारणं गरजेचं आहे. ज्या नवनीत राणा मोदी लाटमध्ये अपक्ष निवडून येतात, त्याच नवनीत राणा भाजपाच्या तिकीटवर जेव्हा उभ्या राहतात तेव्हा त्यांची सीट पडते, याला काय म्हणणार? नाही, याला कारण असं झालं की त्यांनी काही समाज अंगावर आले. संविधान बदलायचा हा एक विषय विरोधकांनी लावून दिला की तो तद्दन खोटा होता, परंतु तो मोठ्या प्रमाणात पसरवला गेला आणि बौद्ध समाजाचा उमेदवार उभा होता, त्यांचं मतदान आणि मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या गेली त्या की त्यांनी हनुमान चालीसा उद्धवसाहेब ठाकरेंच्या विरोधात म्हटला, परंतु तो मुस्लिम विरोधी आहे. अशा प्रकारचं मुस्लिम समाजामध्ये जे चित्र रंगवलं गेलं, त्यामुळे नवनीत राणा पहिले आम्ही त्यांना निवडून दिलं आणि आता आमच्या विरोधात गेल्यामुळे मुस्लिम समाजाला राग होता. त्यामुळे दोन जे मेजर मोठे समाज आहे ते विरोधात गेले आणि कट्टरपणे काँग्रेस असेल, शिवसेना असेल, शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते असतील, हे कट्टरपणे विरोधात गेले. तर त्या तुलनेमध्ये इकडनं थोडी ताकद लावायला कमी पडली असं चित्र आहे. कारण की आमचे जे युतीचे हे होते घटक होते, एक जण तिसऱ्याला उभा करून होता आणि एक जण त्याचं काम करून राहिला होता. म्हणजे दोन्ही जे पक्ष होते इथे घटक पक्ष ते भारतीय जनता पार्टीसोबत नव्हते, त्याचाही परिणाम झाला. मागच्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे आपण इलेक्शनपूर्वी जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा तुम्ही त्यामध्ये म्हटलं होतं की महिलांमध्ये नवनीत राणा यांचं बऱ्यापैकी क्रेज आहे किंवा क्रेज होतं, परंतु पूर्ण जे आपण 6 मतदारसंघ जर बघितले, 6 विधानसभा जर बघितल्या तर त्या 6ही विधानसभेमधून 1 लाखाच्या वर एकाही विधानसभेमध्ये महिलांचं वोटिंग झालेलं नाही आहे. तर मग काय महिलांनी ही नापसंती दाखवली आहे की महिला निराश होते? नाही, महिला नेहमीच थोडं कमी मतदान करतात. महिलांना बाहेर काढावं लागतं आणि ते काढण्यामध्ये एफर्ट करावं लागतात, मेहनत घ्यावं लागते. ती मेहनत घेण्यामध्ये निश्चितपणे आम्ही कमी पडलो आहे. कारण मी स्वतः जवळजवळ 70 सभा घेतल्या अमरावती शहरामध्ये. त्यामध्ये त्या कॉर्नर मीटिंग होत्या, तर त्याच्यामध्ये 1 to 1 जेव्हा महिलांशी चर्चा केली तर महिलांनी स्पष्टपणे नवनीत राणाच्या फेवरमध्ये दिसत होत्या. पण त्यांना बाहेर काढण्यासाठी जी स्ट्रॅटेजी लावायला पाहिजे होती त्याची चर्चा मी योग्य ठिकाणी केली, परंतु ते होऊ नाही शकलं असं मला जाणवलं. किंवा आता दिसते स्पष्टपणे रिझल्टमध्ये की ते महिलांना काढण्यामध्ये आम्ही कमी पडलो. हो, कारण भाजपा पक्ष जो आहे हा पक्ष मायक्रो प्लॅनिंगसाठी खूपच जास्त प्रसिद्ध आहे की अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत भाजपाचं प्लॅनिंग खूप छान असतं, अशा पद्धतीने सगळेच पॉलिटिकल लोक मानतात. परंतु आता त्याच्यावर परिणाम झाला आहे असं पण याच्यात एक गोष्ट मानली पाहिजे, म्हणजे स्वीकारली पाहिजे. ती अशी आहे, वस्तुस्थिती अशी आहे की ज्या तारखेला तिकीट घोषित झालं ज्यावेळी त्याचवेळी त्यांनी नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. म्हणजे तो जर 5-6 महिने आधी प्रवेश झाला असता तर भाजप आणि नवनीत राणा, रवी राणा यांचं एकमेकाशी जुळून घेण्यामध्ये वेळ भेटला असता. कॉर्डिनेशनला वेळ नाही भेटला, त्यामुळे एकदम धुमधडाक्यात युद्धात उतरावं लागलं. त्यामुळे त्याचाही काही ना काही परिणाम होतच असतो, त्याचाही परिणाम झालाच आहे. बघा, अमरावतीमध्ये तर महायुतीची सीट पडलीच आहे, काही विषयच नाही राहिला, परंतु महाराष्ट्र स्तरावर पण महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये अपयश झेलावं लागलेलं आहे. देशाच्या स्तरावर जर आपण बघितलं तर तिथे देखील अपयशच आलेलं आहे. म्हणजे जो भाजपाचा नारा होता अबकी बार 400 पार, तर भाजपाला तेवढं यशच तिथे मिळालं नाही. तर याचे काय कारण असतील? हां, एक तर पहिले मी अमरावतीविषयी एक गोष्ट सांगतो की अमरावतीमध्ये मी सांगितलं, सुरुवातीला सांगितलं, पुन्हा सांगतो की अमरावतीला आम्हाला भाजपच्या सगळ्या लोकांना एकत्र बसावं लागेल
आणि याचा परिणाम विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्यावर होणार आहे. त्यामुळे तो झाला नाही पाहिजे याच्यासाठी आम्हाला आतापासून काळजी घ्यावं लागेल. हा एक विषय आहे. मी मगाशी जे म्हटलं मला दुःख झालं आणि माझ्या मनात आक्रोश आहे, तो याच्याविषयी आहे की मागच्या 10 वर्षात मोदीजींनी प्रचंड चांगलं काम केलं आहे. म्हणजे मोदीजींनी काम नाही केलं किंवा विकास नाही केला असं फक्त राजकीय विरोधकच म्हणतील. बाकी सामान्य जनतेला विचारलं तर निश्चितपणे मोदीजींनी काम केलं सगळेच म्हणतील. 370 हटवलं, राम मंदिर उभं केलं, CA आणला, अनेक योजना आणल्या लाभार्थ्याच्या. पण असं असताना आता पहा, एक टी व्हीवर चर्चा ऐकली मी की एक गाव आहे, त्या गावामध्ये पूर्ण मुस्लिम समाज राहतो आणि त्या गावामध्ये जवळजवळ प्रत्येकाला पंतप्रधान आवास योजनेच्या खाली घर भेटलं, परंतु त्या गावातून एकही मतं BJPला नाही भेटलं. म्हणजे विकासाचे काम, विकासाच्या योजना आणताना धर्म नाही बघितला, जात नाही बघितली, पंथ नाही बघितली, मोदीजींनी सगळ्यांना दिलं. असं असताना मुस्लिम समाज कोणत्या कारणामुळे एकदा मोदीजींवर नाराज आहे याचं आत्मपरीक्षण मुस्लिम समाजाने पण केलं पाहिजे आणि भाजपने पण केलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मला एक आश्चर्याचा विषय जो आहे की आज पूर्ण UP गुंडाराजपासून वाचवली योगीजींनी. महिला म्हणतात आम्ही सुरक्षित झालो तर 11, 12 आणि 1 वाजेपर्यंत फिरू शकतो. असं असताना सुद्धा ज्या अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं त्या अयोध्येचा BJPचा कॅन्डिडेट पडतो. त्याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ काय, जर का समाज म्हणून कमी पडलो का कशासाठी कमी पडलो, का म्हणून BJPला कमी मतं तिथे मिळाले, हा एक गहन प्रश्न आहे. म्हणजे लोकांनी आता विकासाची कामं करायची नाही आणि फक्त जातीवाद करायचा असा जर विषय असेल तर या देशाचं काही खरं नाही आहे. कारण की फक्त हे जातीवादच दिसून राहिला तिथे. दुसरं विकासावर मतं दिलंच नाही आहे लोकांनी UPमध्ये. तो विषय महाराष्ट्राचा तर आमच्यासाठी जास्त गंभीर आहे कारण की मी महाराष्ट्रात राहतो. भारतीय जनता पार्टीचा खूप जुना स्थापनेपासूनचा कार्यकर्ता आहे, अनुभवी आहे, प्रामाणिक आहे आणि पूर्ण देशभरी देश पातळीवर माझ्याकडे जबाबदाऱ्या होत्या, महाराष्ट्र लेवलच्या पातळीवर होत्या आणि अमरावतीच्या लेवलवर होत्या. मी एक बघितलं की कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्रावर फिरले, ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना हिंमत दिली, ज्या पद्धतीने ते सक्रिय होते आणि दुसरे नेते गडकरी साहेब तेही सक्रिय होते, त्यांनी प्रचंड मदत केली. आता बाकीचे घरी बसून होते आणि हे दोन लोक फिरून राहिले होते, 2 नेते. त्यानंतर सरकार आलं BJPचं या सगळ्यांना घेऊन. तर BJPचं सरकार आल्यानंतर अनेक योजना फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः विदर्भासाठी आणल्या, गडकरी साहेबांनी आणल्या. विदर्भाचा विकास देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच वेळी झाला, गडकरी साहेब नेते म्हणून त्याच वेळी झाला. तरी विदर्भाची जनता जर भाजपच्या पाठीशी उभी राहत नसेल आणि जे आपला विकास करत नाही, जे आपला राग करतात त्यांना निवडून देत असेल तर मला हेच समजत नाही की लोकांना खरोखर विकास पाहिजे का फक्त जातीवाद करायचा आहे. हा एक गंभीर प्रश्न माझ्यासमोर आहे. तो त्या प्रश्नाचं तर उत्तर सगळेजण शोधतील, पण त्याच्यासोबतही भाजपच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर 2-3 गोष्टी भाजपनी पण विचार करण्याचं आणि आत्मपरीक्षण करण्याची गोष्ट आहे. एक तर मला जे जाणवलं ते असं आहे की शिंदे साहेबासोबत तर आमचं गठबंधन वैचारिक पातळीवर होतं, लोकांनी ते स्वीकारलं होतं. पण त्याच्यानंतर जे पार्टनर आम्ही घेतले ते पार्टनर ना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारले, ना त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारले, ना जनतेने स्वीकारले. त्याच्यामुळे निवडणुकीवर त्याचा विपरीत परिणाम झाला. या गोष्टीची दखल विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे असं मला जनतेचा आवाज म्हणा किंवा कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून सांगावंसं वाटतं. दुसरा विषय असा आहे की जो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खूप समजलंच नाही आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर भाजपचं वातावरण होतं देशात. त्यामुळे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे मोठे मोठे नेते भाजपमध्ये आलेत स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांना मोठी मोठी पदं ताबडतोब दिल्या गेली, जेव्हा की भाजपचे जुने कार्यकर्ते त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये या गोष्टीची टीज म्हणा, नाराजी म्हणा होतीच की बाई काय चालू आहे, म्हणजे हे बाहेरचे लोक येऊन त्यांना देऊन राहिलो, यांनी तिकडे काँग्रेसमध्ये भोगलं आहे आणि तेच आता भाजपमध्ये येऊन भोगून राहिले आणि भाजपवाल्यांनी काय करायचं. त्यामुळे याची दखल पार्टीने घेण्याची गरज आहे. जुन्या कार्यकर्त्याची, प्रामाणिक कार्यकर्त्याची, अनेक वर्ष काम केलेल्या कार्यकर्ता तुझं काय राहिलं रे आता असं जे बोललं जात होतं त्याची कुठे ना कुठे चीड कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे, त्याची दखल निश्चितपणे घ्यावं लागेल. आणि तिसरा विषय जो मला जाणवला की आता भाजपचं आणि युतीचं सरकार आहे, तर जे सहयोगी पक्षाचे कार्यकर्ते नेते आहेत ते सरकार
मध्ये अशा पद्धतीने वावरतात की सरकार त्यांचंच आहे आणि भाजपचा कार्यकर्ता फक्त संघटनेमध्येच आहे, तर त्याच्यामुळे त्याला असं फिलिंगच नव्हतं की आपण सत्तेत आहोत. त्याचाही कुठे ना कुठे परिणाम या सगळ्याच्यात. मी कार्यकर्त्यांमध्ये राहणारा का आहे, जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे. अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत होते, का तुम्ही तेच सांगता का आम्हाला, दुसरं काही आहे नाही का, हेही तर साधी हे होत नाही आहे वगैरे, अशा पद्धतीने ते बोलत होते. खरं म्हणजे हा विषय पक्षाच्या पातळीवर बोलायचा आहे, मी बोलतही असतो, परंतु कधी कधी अतिरेक झाला की मनुष्य सगळ्यांच्या समोर तो बोलतो. हा मीडियामध्ये चर्चेत आहे, पब्लिक डोमेनमध्ये सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे, म्हणून मी पण आपल्यासमोर हा विषय आपल्या मार्फतही मांडतो आहे की हा खरंच सिरियस विषय आहे आणि सिरियसली पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर मंथन करावं, आत्मपरीक्षण करावं आणि निर्णय घ्यावेत, जेणेकरून येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या काही प्रॉब्लेम तयार झाले असतील ते सॉर्ट आउट होतील. बरं, महायुतीमधले नेते किंवा देवेंद्र फडणवीस किंवा मोठे नेते भाजपाचे नेहमी म्हणत होते की उद्धव ठाकरेंना या लोकसभेमध्ये एकही सीट मिळणार नाही किंवा आम्ही मिळू देणार नाही, परंतु महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना बऱ्यापैकी सीट्स मिळाल्या आहेत. तर काय उद्धव ठाकरे यांना ही सिंपती मिळाली आहे महाराष्ट्राकडून? असं आहे, ते राजकीय प्रचाराचा पार्ट आहे. राजकारणामध्ये प्रचार करताना तुम्हाला 400 का पार, अरे ऑलरेडी आमच्या 300च्या वर जागा होत्या, 350 याच्या जागा होत्या NDAच्या, तर स्वाभाविकरित्या मोठं टार्गेट ठेवावं लागतं. तसंच बा कार्यकर्त्यांना जोश येण्यासाठी सांगावं लागतं की यात आम्ही जागाच मिळूच देणार नाही. तो प्रचाराचा भाग आहे, तेवढं तर प्रत्येकाला समजतं की असं होत नसते म्हणून, बाकी काही विषय नाही त्याच्यात फार. तर अनेक लोकांमध्ये अशी चर्चा आहे, जे तज्ज्ञ आहेत राजकारणाचे, त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फूट पडली, पदाला घेऊन, मुख्यमंत्री पदाला घेऊन, जेव्हा भाजप आणि सेनेची युती होती तेव्हा जे वाद झाले आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत शपथविधी केला, त्यानंतर ठाकरेंचं सरकार बसलं आणि मग पुन्हा ठाकरे सरकार फोडून भाजपाचं सरकार बसलं शिंदेंसोबत. तर ही जी काही खेळी महाराष्ट्रामध्ये झाली, तिथून खऱ्या अर्थाने भाजपाचं जे क्रेज होतं महाराष्ट्रामधलं ते कमी व्हायला सुरुवात झाली. तर ही लोकसभेची निवडणूक काय त्याचा परिणाम आहे? असं आहे की या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला माझी जी पातळी आहे पार्टीत आणि ती आहे जिल्हा पातळीवरचं आहे. हे तुम्ही एकदम महाराष्ट्र पातळीवरचं जे विचारत आहे ते निश्चितपणे त्या लेवलच्याच नेत्याला विचारलं तर तो योग्य उत्तर देऊ शकतो. मी जनतेला काय वाटते परसेप्शन या बरोबर बोलू शकतो, पण ते काही खरं उत्तर राहणार नाही. हो, पण त्याचा थोडाफार परिणाम अमरावतीच्या लोकसभेवरही झालाच आहे ना? अमरावतीच्या नाही, परिणाम प्रचार यावेळी प्रचाराचा जो अजेंडा यांनी सेट केला विरोधकांनी, आमच्या महाविकास आघाडीने, संविधान खतरे में है, मुस्लिम खतरे में है, ओबीसी आरक्षण काढून टाकणार आहे, मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी मिळून दिलं पण देवेंद्र फडणवीसांमुळे आरक्षण मिळत नाही आहे, अशा प्रकारचे ज्या पद्धतीचे नेरेटिव्ज विरोधकांनी सेट केले तेच प्रॉपर उत्तर कदा म्हणजे हे सगळे खोटे नेरेटिव्ह आहेत. एकही नेरेटिव्ह याच्यातला खरा नाही आहे, पण ते सेट त्यांनी केले आणि लोकांमध्ये त्याच्या चर्चा झाल्या. आज कृषी मंत्री अनेक वर्ष शरद पवार साहेब होते, कोणतं त्यांनी शेतकऱ्यांचं भलं केलं किंवा शेतकऱ्यांसाठी प्रॉपर योजना आणल्या? त्याच्यापेक्षा चांगल्या योजना तर मोदी साहेबांनी आणल्या, देवेंद्र फडणवीसांनी आणल्या, शिंदे साहेबांनी आणल्या, परंतु ते सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. अरे आताचे जे भाव आहेत ते भाव खऱ्या अर्थाने आहेत, बेरोजगारी पहिलेपेक्षा कमी आहे, म्हणजे जास्त. पण गुजरातमध्ये युनिट चालले, अरे तुमच्याच काळात तुम्ही परवानग्या दिल्या, तुमचं लक्ष नव्हतं. आपल्या विदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी MIDC योजनेचा अध्यक्ष आहे. अमरावती MIDC जी नांदगाव पेठ आहे त्याच्यामध्ये आज टेक्स्टाईल पार्क झाला, 14-15 युनिट चालू आहेत, ते पूर्ण देवेंद्र फडणवीसांनी आणले. आता मेगा टेक्स्टाईल पार्क आहे, तो आला, तो केंद्र सरकारने मोदी साहेबांनी दिला आणि तो आणल्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा रोल आहे. पण हे सांगण्यात आम्ही कमी पडलो. बेरोजगारी आहे हे आणि विदर्भाचं नुकसान होते. अरे बाबा, विदर्भामध्ये आज मेट्रोपासून तर सगळं जे आलं आहे नागपुरात, अमरावतीमध्ये, ते पूर्णपणे गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि मोदी साहेब यांच्यामुळेच आला. पण हे सांगण्यात आम्ही कमी पडलो आणि लोकांना ते स्वीकारायचं नव्हतं. लोकांना फक्त काय जातीवाद, मुस्लिम, बौद्ध हा विषय करायचा होता, मराठे हा विषय करायचा होता. कुठेतरी जातीवादावर जास्त केला आणि सहानुभूती. शरद पवार साहेबांना घर तुटलं, उद्धव ठाकरे साहेबांचं असं झालं. याच प्रश्नांच्या भोवती ही निवडणूक खेळवण्यात ते यशस्वी झाले आणि महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये
देवेंद्र फडणवीसांचं जे विजन आहे त्यानुसार जे काम झालं, मोदी साहेबांनी जो पैसा दिला त्याच्याभोवती निवडणूक आणण्यात आम्ही कमी पडलो असं मला वाटतं. आता आपण स्थानिक लेवलवरच बोलूया की स्थानिक लेवलवरचे जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस ही सेक्युलर पार्टी आहे आणि भाजपा हे जातीवाद करतात, मुस्लिम विरोधक आहे, अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. एकदम चुकीचं गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी अतिशय मी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आणि याचं मी अतिशय गांभीर्याने उत्तर देतो, हे मुस्लिम समाजाने सुद्धा ऐकून घ्यावं. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली त्यावेळी भारतीय जनता पार्टीवर 2 आरोप होते. एक तर शेटजी भटजीची पार्टी आहे आणि दुसरं शहरी लोकांची पार्टी आहे. म्हणजे त्यावेळी सुद्धा आमच्यावर आरोप अशाच पद्धतीचे होते. आम्ही हळूहळू सगळ्या लोकांमध्ये काम करून ही पार्टी शेटजी भटजीची नाही तर सगळ्याच समाजाची आहे, याच्यामध्ये OBC आहे, याच्यामध्ये पाटील कुणबी देशमुख आहेत, याच्यामध्ये आदिवासी आहेत, याच्यात दलित आहेत, सगळ्यांमध्ये आम्ही काम केलं म्हणून देशातली सगळ्यात मोठी पार्टी झाली, सत्तेत आली. महाराष्ट्रातही सत्तेत आलो का की आम्ही हे सगळे नरेटिव्ह जे होते ते खोडून काढले. देशामध्ये दलितांचा विरोध भाजपला आहेच नाही. महाराष्ट्रामध्येही दलितांमध्ये फक्त बौद्ध समाजाचा विरोध आहे. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा काँग्रेसनी पाडलं. संविधानामध्ये 96 वेळा बदल काँग्रेसनी केले. संविधानात बदल झाला म्हणूनच आणीबाणी लागली. पण मला एक समजत नाही की बौद्ध समाज हे विसरतो कसा. अरे बाबासाहेब आंबेडकरांचं इंग्लंडचं घर देवेंद्र फडणवीसांनी विकत घेतलं, हिंदू मिलचं स्मारक होऊन आलं, दीक्षाभूमीला पैसा देवेंद्र फडणवीसांनी दिला, पण बौद्ध समाज हे सगळं विसरून गेला. आणि त्याच्याऐवजी बौद्ध समाज हे म्हणतो की भारतीय जनता पार्टी आमच्या विरोधात आहे. भारतीय जनता पार्टी बौद्ध समाजाच्या मुळीच विरोधात नाही आहे. अत्यंत चुकीच्या कल्पना आहे आणि त्यांच्या डोक्यात जे भरून दिलं आहे ते काढण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राहिला विषय मुस्लिम समाजाचा, आत्ताच मी मगाशी एक उदाहरण दिलं गावातलं. मोदीजींनी जितक्या योजना आणल्या किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनीच्या जितक्या योजना आहेत सगळ्या योजना सगळ्या लोकांना मिळाल्या, समाजातल्या सगळ्या लोकांना, धर्माचा विचार न करता, पंथाचा विचार न करता, जातीचा विचार न करता मिळाल्या. म्हणजे मग आम्ही जातीपात केला का? पहिला आरोप होता की मोदीजी आले म्हणजे मुस्लिमांना पाकिस्तानात हाकलून देतील. हाकलून दिलं का? दंगे झालेत का? मारहाण झाली का? उलटे दंगे पण झाले. मोदीजी आल्यानंतर, देवेंद्र फडणवीस आल्यानंतर दंगे बंद झाले. मुस्लिम समाजाकडे मी सातत्याने जातो, माझे अनेक मित्र आहेत. आज जेवढी प्रगती मुस्लिम समाजाची मागच्या 10 वर्षात झाली, म्हणजे गुजरातची मुस्लिम म्हणतात की शांततेमुळे आमची प्रगती झाली, तेवढी प्रगती तर काँग्रेसच्या काळात नाही झाली. काँग्रेसनी फक्त मुस्लिमाचा व्होट बँक म्हणून वापर केला. फक्त त्यांच्या डोक्यात हे बसवलं गेलं की बाबा भारतीय जनता पार्टी विरोधक आहे. भारतीय जनता पार्टी कधीच मुस्लिमांच्या विरोधात नाही आहे. भारतीय जनता पार्टी त्या लोकांच्या विरोधात आहे, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो की अजून कोणी असो किंवा शीख असो, की जो भारताला शिव्या देईल, भारत हरला आणि पाकिस्तान जिंकला असताना पाकिस्तानचे झेंडे लावेल, त्या लोकांच्या विरोधात आहे. मग तो शीख असेल तरी, हिंदू असेल तरी, मुस्लिम असेल तरी. धर्म म्हणून मुस्लिमांच्या विरोधात नाही, उलटं हिंदूंना हे शिकवलं जातं की बाबा रे आपल्या देशावर प्रेम करतात, प्रत्येकाचा पंथ वेगळा, प्रत्येकाची पूजा पद्धती वेगळी आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे हे जन्मापासून शिकवलं जातं. त्यामुळे हिंदू जन्मजात कोणत्याही धर्माच्या विरोधात असत नाही, कोणत्याही जातीपंथाच्या विरोधात असत नाही, कोणत्याही पूजा पद्धतीच्या विरोधात असत नाही. त्याला ते बाळकडूच असतं. त्यामुळे हिंदू हा जन्मजात एका प्रकारे आपण असं म्हणू की सर्व धर्म समभाव आला असतो. त्यामुळे मुस्लिम आम्हाला काम करावं लागणार आहे स्वतःला. आम्ही जे काय असतं की राजकारणात एक गोष्ट असते, माझ्या डोक्यात एक म्हणजे आमच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात बसला, बौद्ध आपल्या विरोधात आहे, त्यांना तिकीटं काय द्यायचे, असं जे आहे, मुस्लिमांना काय तिकीट द्यायचे तर आपल्या विरोधात आहे. माझं उलटं म्हणणं आहे. आपल्या मागच्या वेळच्या तिकिटाच्या मी जवळजवळ 4 ते 5 तिकीटं भांडून दिली होते बौद्ध समाजाला. मी अध्यक्ष असताना बौद्ध समाजाचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये आणून त्यांना पदावर दिले. आज माझ्याविषयी खूप चांगलं मत आहे बौद्ध समाजात की नाही किरण पातुरकर भाजपमध्ये खूप चांगले आहेत. कारण की आमच्या डोक्यात आम्हाला लोकांमध्ये जायचं आहे, त्यांना आमच्याकडे नाही आणायचं आहे. तर आम्हाला बौद्ध समाजामध्ये जे आमच्याविषयीची नाराजी असेल, गैरसमज असेल, तो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दूर केला पाहिजे. त्यांना काही पदं दिले पाहिजे, त्यांना मोठं केलं पाहिजे. ते सेम मुस्लिम समाजाच्या बाबतीत आहे. ते आमच्या विरोधात आहे असं विचार न करतात त्यांच्यात जाऊन काम करावं लागेल, गैरसमज दूर करावं लागतील, याची गरज आहे असं मला वाटतं. पण कधी ना कधी मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज याचा विचार करेल आणि हा काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, ज्या दिवशी त्याच्या लक्षात येईल की खरं काय आणि खोटं काय. बघा, आता तुम्ही भाजपामध्ये 40 वर्षापासून काम केलं आहे. तुमच्या नेतृत्वामध्ये किंवा तुमच्यासोबत
आमदार पण होऊन गेले आहेत, महापौरसुद्धा होऊन गेलेले आहे. मोठा एक दांडगा अनुभव तुमच्याकडे राजकारणाचा आहे. आता अमरावतीची ही सीट पडल्यानंतर काय आता अमरावती शहरातील जे अनुभवी आहेत भाजपाई, हे अनुभवी भाजपाई काही चिंतन करण्यासाठी एकत्र येणार आहेत? यावं लागेल ना. आमचे अध्यक्ष जे आहेत ते बैठक बोलावतील आणि निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होईल. कारण की ही घंटी आमच्यासाठी धोक्याची आहे. पहिल्यांदा 50 वर्ष म्हणजे 1900 जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हापासून पहिल्यांदा 1980 पहिल्यांदा कमळ अमरावतीत लोकसभेत होतं आणि पहिल्यांदा कमळ असताना लोकसभेतली सीट आमची पडली. स्वाभाविकरित्या ज्या पद्धतीने ती पडली त्याचे परिणाम येणाऱ्या विधानसभेतही होतील. मी मगाशी म्हटलं तसे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सगळ्याच निवडणुकांवर, ग्रामपंचायती, महानपा, नगरपालिका याच्यावर होणारच आहे. त्यामुळे आम्हाला गंभीरपणे चिंतन करण्याची गरज आहे की बाबा रे, हे जर होऊ द्यायचं नसेल की काही सगळ्यात प्रश्नाची उत्तरं मी स्पष्टपणे जनताच्या डोमेनमध्ये नाही देऊ शकत, ती आम्ही आपसात बसू त्यावेळी बोलू. तर त्याच्यामध्ये आम्हाला माहीत आहे ना की कशामुळे काय झालं आहे, तर त्याची दुरुस्ती आम्हाला करावंच लागेल. नाही तर काही खरं नाही. एकच मागच्या वेळी जिल्ह्यामध्ये आमदार आला होता, ती स्थितीसुद्धा आमची गंभीर होऊन जाईल जर आम्ही आता जागे झालो नाही तर. तर मित्रांनो, अतिशय परखड असे उत्तर किरणभाऊ पातुरकर यांनी दिलेले आहेत. कारण सध्या अमरावतीचं जे काही वातावरण भाजपाचं झालेलं आहे त्याच्यामध्ये अनेक नेते पुढे येऊन बोलायला सुद्धा तयार नाही आहेत. तर किरणभाऊंनी आपले मतं स्पष्टपणे या मीडियाच्या समोर मांडलेले आहेत. तर मंडल न्यूजला त्यांनी त्यांचा वेळ दिला त्याबद्दल मंडल न्यूजच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद अमरावती मंडल.